येताय पुन्हा पुन्हा इथे तुम्ही? मी जर आता सारंग सरांना आणि बाबांना सांगितलं ना तर ते तुम्हाला इथून हकलून देतील. बोलाव ना, सगळ्यांना बोलवणार. सारंगला, त्याच्या बाबांना, इनफॅक्ट मी तर म्हणते घरात जितकी माणसं असतील ना सगळ्यांना बोलव इथे. सगळे इथं आले ना की मग मी हात जोडून माफी मागेन सगळ्यांची. सगळ्यांचंच मन दुखवलंय ना मी, मग आता त्यांची माफी तर मागितलीच पाहिजे. कारण असं म्हणतात ना, या जन्मात केलेली पाप याच जन्मात फेडावी लागतात. हो ना तिलोत्तमा? हो हो. आजवर जे झालं ते सारं काही मागे टाकून मला पुन्हा या घराशी संबंध सुधारायचे. खरं म्हणजे त्यामुळेच ऐश्वर्यालाही इथून बाहेर काढण्याचं मी प्रयोजन केलं होतं. जे झालं ते खूप वाईट झालं, पण मला आता या सगळ्यातच अडकून नाही पडायचंय. एक कलाकार आहे मी. एका कलाकाराचं आयुष्य कसं असलं पाहिजे? हसत खेळत आनंदी, दुसऱ्यांना आनंद देत. तेच मला करायचंय. चुकले मी, भरपूर चुका केल्या, पण आता बास. आता हे सगळं थांबवायचंय मला. मी केलेल्या चुकांची शिक्षा मलाही मिळाली आणि माझ्या तारालाही. आणि मला कळून चुकलंय, हे असं स्पर्धा करण्यात, जिंकण्याची हाव करण्यात काही मजा नाहीये आयुष्याची. माणसं जिंकल्याने आयुष्याला अर्थ येतो, आणि आता मला माणसंच जिंकायची आहेत. आणि म्हणूनच तर डॉक्टर साखरेंना मी इथं घेऊन आले. हीच आपल्या नव्याने संबंध जोडण्याची गोड सुरुवात समजू. या घरात आता पहिलं बाळ येणार आहे, हो की नाही? तेव्हा आपल्या अमृताला आता एक्सपर्ट डॉक्टरच्या ऑब्झर्वेशनची गरज आहे. म्हणूनच मी डॉक्टर साखरेंना इथं घेऊन आले, अमृताला गाईड करायला. भैरवीजी, माझ्याबद्दल तुम्ही विचार केला त्याबद्दल थँक्यू. तुमची तब्येत कशी आहे आता? तुमच्या लक्षात आहेत त्या? अहो, त्या रूपम कॉस्मेटिकच्या मालकीण आहे, फेमस आहेत आणि लक्षात राहण्यासारखं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. बरोबर आहे तुमचं, पण मी इतक्या वर्षात तिलोत्तमा मॅडमच्या तोंडून तुमच्या नावाचा उल्लेख नाही ऐकलाय कधीच. सावली, जुन्या ओळखीना अशाच असतात. काळ काम मध्ये मध्ये येत असतं. मी मध्ये प्रॅक्टिससाठी शहराबाहेर गेलो होतो ना, त्यामुळे संपर्क तुटला. शहराबाहेर म्हणजे नक्की कुठे? नाही म्हणजे तुमची पहिली भेट कुठे झाली होती? ओळख तशी जुनी आहे, म्हणजे किती वर्ष झाले ते सांगता येणार नाही. पण भैरवी मॅडम माझ्याकडं ट्रीटमेंटसाठी आल्या होत्या. त्या मला म्हणाल्या की सुनबाई प्रेग्नंट आहे. म्हटलं त्या निमित्ताने आपली भेट होईल. अरे सारंग, हे डॉक्टर साखरे, आईंची आणि यांची खूप जुनी ओळख आहे. नमस्कार, बरं वाटलं तुम्हाला भेटून. सारंग सर, वहिनींची ट्रीटमेंट हेच करणार आहेत आणि हे तिलोत्तमा मॅडमला खूप आधीपासून ओळखतात. अच्छा. मध्ये आपला काही संपर्क नव्हता ना, त्यामुळे ओळखीचा प्रश्न येत नाही. आणि आता तुमचा हक्काचा डॉक्टर तुमच्या सयत रुजू झालाय ना. डॉक्टर, आलोच मी. आलीच होई. ज्या पद्धतीने तू माझ्याशी वागलीस, काय गरज होते हे सगळं करायची मला सांग ना. आणि तू काय मैत्रीण म्हणवतेस ना माझी, तरी सुद्धा असं वागलीस. मैत्री, मैत्री हा शब्द आठवायला तुला जरा उशीरच झालाय तिलोत्तमा, असं नाही वाटत का? आणि त्या दिवशी काय म्हणाली होतीस जुगलबंदीच्या इथे? तुला माझी मैत्रीण म्हणायला लाज वाटते मला म्हणाली होतीस ना. अगं मग इतकंच मैत्रीची तुला पडली होती तर थांबवायची होतीस ना ती जुगलबंदी. का नाही काही केलंस? तेव्हा कुठे गेली होती तुझी मैत्री?
मी खूप प्रयत्न केला होता तिला थांबवायचा. मी स्वतःहून तिला सांगितलं होतं की तू याद राख, ही जुगलबंदी तू करायची नाहीस. घरच्यांना सुद्धा खूप सांगायचा प्रयत्न केला होता, पण माझं कोणीच ऐकलं नाही. मी खरं सांगते तुला, परिस्थिती अशी होती ना की मला गप्प बसावं लागलं. पण म्हणून तू हे असं करशील? हा, असं वागशील तू? काही केलेलं नाहीये मी, आणि काही केलंच आहे ना तर ते म्हणजे आजवर मीही आपल्या मैत्रीला जागत आली आहे. काय? इतक्या वर्षांपासून आजपर्यंत, आणि मैत्रीला जागत आले ना म्हणून अजूनही त्या डॉक्टरला बाहेर उभं केलंय मी, बाहेर. आणि तो जर का बोलला असता ना तिलोत्तमा, तर तुझा सगळा कच्चा चिठ्ठा असा बाहेर आला असता. कळलं? बर, मैत्रिणी बोलतेस या पद्धतीने? हं? खरंच जागली असतीस तू मैत्रीला तर त्या डॉक्टरला माझ्या घरात नसतं आणलंस. मला बाहेर बोलवलं असतंस कुठेतरी भेटायला. घरापर्यंत का आणलंस त्याला? का आणलं म्हणजे? त्या डॉक्टरला तुला बाहेरच्या बाहेर भेटवलं असतं ना तर काय म्हणाली असतीस तू? तुझं चांगलं ओळखते ग मी. तू म्हणाली असतीस की भैरवी वगैरे हे असे बाहेरच्या बाहेर पोकळ धमक्या देते. बाहेरच्या बाहेर पोकळ धमक्या देत नाही भैरवी वसे, जे बोलते ते करून दाखवते. आणि म्हणून मला माझा शब्द खरा करण्यासाठी आणि तुझा त्यावर विश्वास बसण्यासाठी त्याला आणावं लागलं इथपर्यंत. वेडी आहेस तू, फार वेडी आहेस. तू स्वतः हा सुद्धा विचार केला नाहीस की हे सगळं जर का माझ्या घरच्यांना कळलं तर या घरात राहणं अवघड होईल माझं? नाही विचार केलास असा? केला ना, तुझाच विचार केला. त्याने जर तोंड उघडलं ना